यवतमाळच्या नगरपरिषद निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागले। नाईक कुटुंबाची सत्ता खेचून आणण्यासाठी नाईक कुटुंबातलेच लोक प्रयत्न करतात आणि दुसऱ्या बाजूला भाजप आणि काँग्रेसही जोर लावत आहे। पुसदमध्ये नाईक विरुद्ध नाईक संघर्ष। वहिनीला शह देण्यासाठी दीर मैदानात। पुसद नगर परिषदेवर कुणाची सत्ता? यवतमाळ मधील पुसद आणि नाईक कुटुंबाची सत्ता हे समीकरण ठरलेलंच आहे। पुसद शहरानं राज्याला स्वर्गीय वसंतराव नाईक आणि स्वर्गीय सुधाकरराव नाईक हे दोन मुख्यमंत्री दिले, परंतु गेल्या काही वर्षात नाईक कुटुंबामध्ये फूट पडली आहे। यंदा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांना राष्ट्रवादीनं नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली। मात्र वहिनीचा पराभव करण्यासाठी दोन दीर प्रचाराच्या मैदानामध्ये उतरलेत। इंद्रनील नाईकांचे सख्खे बंधू ययाती नाईक आणि चुलत बंधू निलय नाईक भाजपचे उमेदवार निखिल चिद्दरवार यांचा प्रचार करतायत। पुसदमध्ये महायुतीतील तिन्ही पक्षांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार दिलाय। काँग्रेसनंही त्यांचा गडी मैदानामध्ये उतरवलाय। राष्ट्रवादीकडून मोहिनी नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर भाजपकडून निखिल चिद्दरवार, शिवसेनेकडून अनिल ठाकूर आणि काँग्रेसकडून मोहम्मद नदीम यांना उमेदवारी दिली गेली आहे। मंत्रीपद आणि जनता अशी आमची लढाई असून जनता आम्हाला साथ देईल असा विश्वास माजी आमदार निलय नाईक यांनी व्यक्त केलाय। तर विरोधकांकडून होणाऱ्या घराणेशाहीच्या आरोपांना राष्ट्रवादीच्या उमेदवार मोहिनी नाईक यांनी उत्तर दिलंय। मंत्रीपद आणि जनता ह्याच्याशी आमची लढाई यावेळेस होणार आहे आणि काँग्रेसचे डॉक्टर नदीम आहे आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीला पुसदची जनता 100% निवडून देईल। आशीर्वाद पुसदच्या जनतेने आम्हाला द्यावं अशी विनंती देखील आम्ही आपल्या मार्फत करत आहे। ते नाईक परिवारची सून आहेच आणि ते माझं भाग्य आहे, पण या व्यक्तीमध्ये पण नगराध्यक्ष व्हायची सगळी क्वालिटी आहे। त्यामुळे मी नगराध्यक्ष पदासाठी आणि आमचे सगळे उमेदवार ताकदीने पूर्ण पुसदच्या विकासासाठी रिंगणात उतरलेले आहे। लोकांना माहित आहे की कोणता व्यक्ती, कोणता नाईक परिवारचा व्यक्ती किती वर्षापासून लोकांमध्ये आहे, जनसंवाद आणि जनसेवामध्ये। ते लोकांना खरं दिसतेच आहे, सगळ्यांना खरी गोष्ट माहितीच आहे। पुसद मधील भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांनीही आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला। 20 वर्षात पुसदची वाट लागल्याचा हल्लाबोल करण्यात आलाय। पण गेल्या 20 वर्षामध्ये अतिशय बकाल परिस्थिती झाली आहे आणि एक गार्डन नाही, एक मैदान नाही। या शहरामध्ये आता चांगलं असं काहीच राहिलेलं नाही। शिक्षण संस्था, नगरपालिकेच्या सगळ्या शाळा सुद्धा बंद पडल्या। आता आहे तरी काय या पुसदमध्ये, यांनी काही ठेवलंच नाही। त्यासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये या सर्व सुविधा आम्ही उपलब्ध करू। पुसद नगर परिषदेचे गेल्या 40 वर्षापासून मनोहरराव नाईकांच्या नेतृत्वामध्ये सत्ता आहे। त्यांनी संपूर्ण आज जर पाहिलं तर पूर्ण पुसद शहराचा वाटोळा केलेला आहे। आपल्या घराण्यातलंच त्यांनी उमेदवार, म्हणजे त्यांचं किती दुर्दैव आहे की एवढी मोठी सत्ता असूनही एक नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार त्यांच्याकडे मिळू शकला नाही की नसला। हे म्हणजे त्यांच्या एकूण काम करण्याची पद्धतीचा याच्यावरून तो अंदाजा लावू शकतो। प्रत्येक वेळी पुसदची प्रत्येक निवडणूक ही लक्षवेधी ठरते। मोठा गाजावाजा होतो, मात्र विकासाच्या बाबतीत पुसदची अवस्था दयनीय झालीय। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये काय होतंय, पुसदवासीय कुणाला कौल देतायत हे 3 डिसेंबरला कळेल। श्रीकांत राऊत, झी 24 तास, यवतमाळ।